व्यक्त करताना सांगितले। 20-25 वर्षापासूनची आमची परंपरा आहे। ऐरोळी क्रीडा मंडळातर्फे 25 फूट रावणाचं दहन दरवर्षी केलं जातं आणि याच्या मागची संकल्पना हीच आहे की असत्यावर सत्याचा विजय नेहमी होत असतो आणि प्रत्येकामध्ये काही जी चुकीची भावना असते किंवा वाईट ज्या वृत्ती आहेत त्याचं दहन करावं आणि नेहमी सत्याची बाजू आणि सत्य बोलावं आणि सत्य करावं, सत्य वागावं, अशा प्रकारची जी भावना असते ही लोकांमध्ये रुजली पाहिजे। लहान मुलांना त्याच्यापासून प्रोत्साहन मिळतं। आज आपण रावण दहन केलं, ह्याच्यामध्ये आपली एक रूढी आहे, परंपरा आहे, त्याच्यामध्ये रावणाचा वध हा फार पूर्वी रामाने केलेला आहे। कारण रावणाने ज्या पद्धतीने वागला त्या पद्धतीने त्याचं दहन करणं हे फार गरजेचं असतं। त्यामुळे आताही आपण पाहतो की दरवर्षी हा सण येतो आपल्याला दसऱ्याचा आणि या दसऱ्याच्या सणानिमित्त आपण रावणाचं दहन करतो, वाईट प्रवृत्तीचं दहन करतो आणि जे लोकांना त्रास देतात अशा लोकांचं, असे सूड भावनेने वागणाऱ्या लोकांचा नेहमी अंत होतो, हे याच्यापासून आपल्याला नेहमी मार्गदर्शन मिळतं आणि ही परंपरा अशीच आपली चालू राहणार आहे। दरवर्षी ऐरोळी क्रीडा मंडळातर्फे आपण दरवर्षी रावणाचं दहन करतो। 25 फूट रावण आहे आणि इथे बघितलं तर एवढी गर्दी असते की पूर्ण एवढा मोठा जे पटांगण आहे झेनिथ स्कूलचं ते भरून वाहत असतं आणि एक जल्लोष असतो की चला कुठेतरी आपण वाईट प्रवृत्तीचा नाश केलेला आहे आणि सत्याचा नेहमीच विजय होत असतो। हा नवरात्री उत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सदस्य शरण सावंत, बाळू शिंदे, गणेश नाईक, शांताराम सावंत, नाना जांभळे, महिला कार्यकारिणी सदस्य सुजाता लाड, शीतल शिंदे, गीता जांभळे, मंदा म्हात्रे, वर्षा कदम यांच्यासह अनेक महिला वर्गाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मोठे योगदान लाभले।